पोरांना खाऊ घालतो का? हे पा हे कसं आहे, हे कसल्या प्रकारची कोबी तुम्ही तरी खाल का? तुमच्या पोरांना द्याल का हे सगळं अन्नधान्य? हा कुठला दरवाजा आहे? तुमचा पोरगा पहिलीला आहे, त्याला सगळं इंग्लिश येतं, पण तुम्ही ज्या पोरांना शिकवता त्यांना काहीच येत नाही ना. पोरांना जेवण चांगलं द्यावं ना. चांगलं आहे ना सगळं. फ्रीज आलं त्यांना आपल्या ते काय बीट 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 अरे काय बीट आहे का? असं नाही का? अरे आपलेच घरात हे बीट खराब झालं ना. हे काय इकडे? हे कसलं काय कोबी खराब? कोबी पा नाही, आपण घरी खाऊ का कोबी? नाही. बोलतो आपल्या पोरांना देऊ का आपण कोबी? अशी कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? गिंदोड्या म्हणून आहे. लावड त्याला फोन. नाही नाही, योग्य नाही आहे सगळं. ओ गरीबाचे पोरं आहे ते, असं काय करतात? धुळे धुळे किती पैसे 1800 रुपये म्हणजे खूपच 1800 रुपये पर मंथचे. एका पोराला. एका कोबी का साहेब? कोण आणतं भाजीपाला घ्यायला? कोण जाता? तो जाणतो ना 98 अरे नाही नाही, 22 देणार नाही म्हणजे मी आलो म्हणून तुम्ही देणार नाही. असं काय करता? तुम्ही दिलं नसतं नाही आता. हेलो हिंदुड़िया जी, आपको पर स्टूडेंट कितना रुपया मिलता है बच्चों को खिलाने का? 40,000 का. 1800 रुपये महीना मिलता है. आप क्या खिला रहे हैं बच्चों को? इधर देख रहे क्या? गलती नहीं. आपका कोई आदमी है क्या इधर? मी इथं आता या संस्थेत आलोय. हे सगळे एससी एसटी चे पोरं आहेत. एससी मला एक सांगा, मी आता हे सगळं इथं आता तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो. ही कसल्या प्रकारची कोबी तुम्ही तरी खाल का? तुमच्या पोरांना द्याल का हे सगळं अन्नधान्य? 1800 रुपये सरकार तुम्हाला कशाला देतं? कशाला माफी? असं माफी मागून? अरे बाबा, मंडी मधनं भाजी आणली, तो काय डोळ्याला सुरमा घातलाय का त्याने? मी हे फ्रीज मध्ये पाहतोय. अहो हे गिलके आपण बघा, तुम्ही हे गिलके कसे आहेत? हे तुमचे माणसं कुठे येतं? तू आहे का? पोरांना खाऊ घालतो का? हे पा हे कसं आहे, हे पा. अरे कशाला फेकता तुम्ही? सडलेले सगळे पा. इथं किडे पडायची वेळ आली यांची. तुम्ही हे सगळं असं पोरांना खाऊ घालता. मग हे टमाटे पा, तुम्ही जे खाऊ घालताय पोरांना, तुम्ही तरी खाल का? सगळा भाजीपाला असा आणलाय. तुम्हाला हा असा भाजीपाला पोरांना देशाल तुम्ही, कसं होईल? एकही क्वालिटीचं नाही इथं. हे बीट पा, हे लाल कोणी बीट, हे सगळं काय खाऊन ते पोर सुधारतील? ही काकडी पा, थोडं नाजूकपणा पाहिजे तिच्यामध्ये. हे गिलके एवढे मोठाले आहेत, आपण खातो का घरी गिलके? सर खाऊ का? ही एवढे निंबर गिलके. आणि ही कोबी पहा ना, ही कोबी तुम्ही तरी खाल का? सर ही कोबी पोरांना खाऊ घालू का? हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. इथं सगळे किडे लागले त्या कोबीला. हे पहा कीड लागलेली, हे पहा किडलेली कोबी आहे सगळी. किती वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचा? हा, 1800 रुपये काय कमी आहे का? का 1800 रुपये कमी आहेत? कशाला काय बोलता तुम्ही? 1800 रुपये म्हणजे काय? किती इथं पोरं किती आहेत? मला पाहू द्या ना सगळं. जर तुमचं बघावं लागेल दुकानला. मला भेटायला येईल का ते? तुम्ही इथे सुधारणा करा. तुम्ही पाहा बाकीचं काय.
अहो सरकारने एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, एवढं सगळं साहित्य दिलं, तर कशासाठी दिलं तुम्हाला? मी दर 3-4 दिवसाआड आता मला तुम्ही याचे व्हॉट्सअपला फोटो टाका, कसं जेवण देता तुम्ही गरीब पोरांना. मी इथला सगळा नमुना घेऊन चाललो इथला. आता हे सगळे नमुने घ्या आपल्या हातात, कशा कशा प्रकारचं देतात ते. आणि हे तुमचं कोण आहे, याचा वरचा अधिकारी कोण आहे? योगेश पाटलांचे पोरं खातील का असं? मग त्या अधिकाऱ्यांचे पोरं खातील का? हे जे खाताय तुम्ही तुमच्या पोरांना द्याल का? गरीबाच्या पोरांना कसं देताय तुम्ही असं? मी तुम्हाला नमुना पाठवतो सगळा. ते योगेश पाटलांना फोन लावले, फेकलेला माल तुम्ही खाऊ घालताय पोरांना. कुठला आहे तो? सर बिहार का तू? सर एक गरीब लोग ऐसे खिलाएगा क्या? बिहार से कितनी से इधर तेरे को क्या फर्क पड़ता है? इधर मरे भी इन जगह पे तो. अरे ठीक है, चला देतोय तू. हे पाय ही कोणती गेले? उद्या जळगावला जातो मी त्या अधिकाऱ्याकडे. पाटील साहेब दादा बोलताय. योगेश पाटील साहेब, मंगेश चव्हाण बोलतोय. हे आपण आदिवासी इथं एसटी समाजाचं जे आपण नवबौद्ध मुलांचं जे चालू केलेलं आहे, राहण्याचं जेवणाची व्यवस्था केली आहे. तुम्ही इथं बघता का जरा? निवासी शाळेचं. अहो बघता म्हणजे इथं काय खाऊ घालताय तुम्ही? पाहा ना ते काय वस्तू आहेत का, ते क्वालिटी का त्या वस्तूंची. आपण आपल्या पोरांना खाऊ तरी घालू का असं सर? ते गिरकी इतके मोठाले आहेत, ते टमाट्यांची क्वालिटी. अहो ते त्यांनी म्हटलं की आम्ही हा भाजीपाला सकाळी आणला, हा भाजीपाला ढोरांना घालायचा कामाचा भाजीपाला आहे, तो तुम्ही तो सगळं हे करताय, फेकायचं कामाचा आहे. कशाला नोटीस देतात? ते बिल काही त्यांचे सगळे थांबवते हे ठेकेदार. आणि योगेश पाटील, अहो तुम्ही तालुक्यातले आहेत, असे पैसे खाऊ नका की ज्याने आपल्या पोरा बाळांना सुद्धा आपल्याला उत्तर द्यावं लागतील. हे तांदूळाची क्वालिटी पहा, तुम्हाला दाखवतो. हे पाय कांदे तुम्हाला दाखवतो, इकडे कांदे दाखवतो. व्हिडिओ कॉल करे हा सगळा. हे पहा तुम्हाला आम्ही हे कांदे पहा, तुम्ही हे कांदे कशी तिथं. हे पहा हे कांदे, मी तुम्हाला हे सगळं रेकॉर्डिंग करून पाठवतोय मी. हे कांदे पहा. इथले सगळं आता ज्या पद्धतीने तांदूळ कुठे गेला इथला तांदूळ कुठे होता इथं? हे बघा, तेल कुठलं वापरताय तुम्ही? हे पहा, हा तांदूळाची क्वालिटी पहा. हे म्हणजे रेशनपेक्षा खालच्या क्वालिटीचे तांदूळ आहे. हे कांदे तुम्ही जे ज्या पद्धतीने देताय, अहो ते पोरं होते, ढोरं नाही हो साहेब. हॅलो, देराबर्डीच्या शाळेतच सांगतोय मी बाहेरचं नाही बोलत काही. नवबुद्ध नाही, तुम्ही उद्या या बरं का इथं जरा. हा, हे असं चालणार नाही. काय काय तुमचं अजून इथे? हे काय त्यामुळे येतोय काय? तोडले सगळे तोडले. मग कसं काय हे करत असतील? मुलींचं आहे का मुलांचं आहे? हे बघा हे सगळे तर याला दरवाजा नाहीये. बिना दरवाजा कसं काय टॉयलेटला बसतील पोरं? हे तुटलेला दरवाजा आहे. काय परिस्थिती इथं? हा तुटलेला दरवाजा आहे. कधी झाली ही बिल्डिंग? 2 वर्ष पूर्वी झालेली बिल्डिंगची ही हाल कसं काय झाली? हे कसं काय तुटलंय सगळं? हे काय? हे 2 वर्ष झालेली बिल्डिंग ही आता अशा हालत गेली. या बाबतीत बऱ्याचदा मी पत्रव्यवहार देऊ शकतो. अरे तुमचं कसं काय? तिथं लागलेलं तोडलेलं नाही. हे तोडलेल्या वस्तू आहे त्या. म्हणजे तुम्ही लगेच तुमचं गडबड गावावर नाही पोरांवर. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे का परमनंट आहे? कुठले आहेत तुम्ही? हा, मग तुमची जायची तयारी करा तुम्ही आता.
अजून कुठे कुठे यांची स्वच्छता करून वरती काय आहे? वरती निवास या. झोपायचं काय आहे? या उघडा बेटा. यांना घरचं आणलं यांना बेडशीट दिल्या नाही का आपण? हे कॉट कुठले आहेत? आणि बेडची साईज आणि ही साईज का बरं वेगळी आहे? हा? आणि तुम्ही घेतलाच कशाला ताब्यात? सर त्यावेळेस मी आपल्या घरी आपल्या सासऱ्यानं जरी दिलं आपल्याला तर आपण काय म्हणतो की बेडची आणि गादीची साईज एक पाहिजे ना? का डोळे झाकून घेतलं काय? तुम्ही तुमच्या अगोदर जे असतील ते हा? माझ्याकडे विसर्जन झाले. अरे हो पण ते डोळे लावून घेता का तुम्ही ताबा आहे सगळ्या गोष्टींचा? अरे पोरांना तुमचे काही हाल होत नाही अरे हा? नक्की का? त्यांना काय माहिती नाही जर राहायला भेटलं तेच खूप झालं असं वाटतंय. हा? लाईट लावायला लाईट लावायला. मराठी किती आहे रे तुला? कितीला आहे तू? 6वीला आहे का? किती धडे आहे तुला? तुझ्या आईचं नाव लिही. तुझ्या आईचं नाव काय आहे? हा? सरला पूर्ण नाव सांग. सरला सुदाम सोनवणे. सरला सुदाम सोनवणे. लिही तुझ्या आईचं नाव. फोन नको लिहू, डायरेक्ट लिही तुझ्या आईचं नाव लिही. सर बघा त्याला त्याच्या आईचं नाव लिहिता येत नाही. तो साता नाव काहीतरी लिहिलं त्याने. त्याचं त्याला आईचं सुद्धा नाव लिहिता येत नाही. हम्म? काय आहे रे तुला सांग. 3 त्रिक 3 गुणिला 3 किती होता? 3 गुणिला 3 4. व्हेरी गुड. 2 गुणिला 3 2 गुणिला 3 किती होता? 2 त्रिक 3. व्हेरी गुड. बरोबर आहे. 1 अधिक 4 किती झाले? व्हेरी गुड. बस एमपीएससी तू जा सर. 6वीचा मुलगा आहे. 1 अधिक 2 तू त्याला करता नाही का? नाही अभ्यास करता का तू? कितीला आहे? 10वीला आहे का तू? हा? बायोलॉजी स्पेलिंग सांग. हा? अरे तू 10वीला मध्ये गेला ना तुला विषय कोण म्हणते? मराठीची स्पेलिंग सांग. इंग्लिशमध्ये इंग्लिशची स्पेलिंग सांग. तू 10वीला आहे ना? तुला सरकार पैसे खर्च करताय ना? इंग्लिश सायन्स तुला इंग्लिशची स्पेलिंग सांग मला. इंग्लिशची स्पेलिंग येत नाही तुला 10वीला असून? यातला कुठलाही शब्द वाचून दाखव मला. वाचता नाही येत. प्रयत्न केव्हा कशा? 10वीला चालला गेला तू. तुला अजून 4 शब्द वाचता येत नाही 10वीला गेल्यावर कसं व्हायचं आपलं? अहो तुमच्या 10वीच्या पोराला मराठी वाचता येत नाही. इंग्लिश तर जाऊच द्या आता. तू इथे आण तुला. इंग्लिशची स्पेलिंग सांग. इंग्लिशची ELI. हा हा EN पुढे पास. मी तर म्हणजे काय दुर्दैव आहे आपलं हे. त्याला इंग्लिशची स्पेलिंग इंग्लिश मध्ये सांगता येत नाही. तो कितीला आहे? याच्यावर किती रुपये खर्च करतो आपण? 1800 रुपये जेवायला. तुमचा पगार, एवढं इन्फ्रास्ट्रक्चर. आणि काय होतं हे? यांना दोष देऊन फायदा नाही हो. या पोरांना काय दोष देणार? हा? काय दोष देणार आहे? हा सिस्टीमचा दोष आहे ना सगळं. दोष आहे ना सगळं. आपले तुमचा पोरगा कितीला आहे? तो फर्स्टला इंग्लिश बोलतो की नाही? वाचतो का नाही आता? तुमचा पोरगा पहिलीला आहे, त्याला सगळं इंग्लिश येतं. पण तुम्ही ज्या पोरांना शिकवता त्यांना काहीच येत नाही ना. करायचं काय? चला शिका रे बाबा पोरांना. चला. आज मी चाळीसगावच्या अनुसूचित जाती व नवबद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा की जिथं शिक्षणही दिलं जातं आणि निवासही दिला जातो अशा एका शाळेत आलो. आपण जर इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर असं वाटतं की इथं अगदी 5 स्टार लेव्हलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सरकारने त्यांची जबाबदारी पूर्ण पार पाडली आहे. परंतु याच्या पुढचा भाग
सरकारने दिल्यानंतर काही लोक शिक्षक, रेक्टर, कॉन्ट्रॅक्टर यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत? शासन एवढं हजारोने पगार देतं, लाखोने पगार देतं. मला कुणा शिक्षकाविषयी किंवा कोणाविषयी बोलायचं नाही. माझा एक साधा सवाल आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणारच आहोत. मी आज या शाळेवर व्हिजिट दिली. आज इथली परिस्थिती अशी आहे की 6वीच्या मुलाला त्याच्या आईचं नाव लिहिता येत नाही, 10वीच्या मुलाला 5 पर्यंत पाढे येत नाही, त्यांना मराठी वाचता येत नाही, इंग्लिश लिहिता येत नाही. यातले बरेचसे व्हिडिओ तुम्ही आता बघणारच आहेत पुढच्या टप्प्यात. पण मला असं वाटतं की एकीकडे अमेरिका किंवा जपान, इंग्लंड हे मोठमोठे देश प्रगत होत चालले आणि आपण अधोगतीकडे चाललोय. हे चाललेलं अधिकाऱ्यांचं सिंडिकेट, ज्या मुलांना खायला मिळतंय त्याची मी आज क्वालिटी बघितली. मी माझ्या मुलांना जे खायला देतो त्याच पद्धतीचं सरकारने किंवा कोणालाही वाटतं की बा सर्वसामान्य मुलांना व्यवस्थित दिलं पाहिजे. इथल्या जेवणाची दर्जा इतका निकृष्ट होता की गुराढोरांना टाकावं अशा पद्धतीचं जेवणाची तिथली परिस्थिती होती. हे गिलकं जर बघितलं तर आपण हे गिलके आपण ज्याला म्हणतो की पूर्ण तयार झालेले गिलके की जे आपण ढोरांना टाकतो, त्या गिलकाला बिया नाहीत. ज्या पद्धतीने झालेले मॅच्युअर होते त्यांचं मुलांसाठी कसं खात असतील. ही कोबीचं जर पाहिलं आपण तर ही कोबी बघा, ही केवढी कोबी आहे, म्हणजे एवढशी कोबी आहे आणि हिला इथं पूर्णपणे कीड लागलेली आहे. हा कांदा बघा, हा पूर्ण सडलेला कांदा. म्हणजे सरकारला वाटतं की आम्ही काहीतरी देतोय, परंतु मला असं वाटतं की खालची यंत्रणा किती किडलेली आहे. ज्या पद्धतीने हा कांदा सडला आहे, ज्या पद्धतीने ही कोबी किडलेली आहे, ज्या पद्धतीने ह्या तांदळात किडे पडले आहेत, तसेच या प्रशासनामध्ये काही डोक्यात किडे, काही ज्या पद्धतीने पैसे खाण्याचा प्रकार हा किती खालच्या स्तराला चाललाय. जी आदिवासी समाजाची असतील, दलित समाजाची असतील, ज्या मुलांना जे अन्न मिळतंय त्याची क्वालिटी तरी काय आहे हे तपासायची जबाबदारी कोणाची? मी या प्रकरणाचा तर पाठपुरावा करेलच. माझी त्या अधिकाऱ्यांना पण विनंती असेल की जो आपण वाम मार्गाने पैसा कमवतोय तो आपल्या मुलांना तरी कामी येईल का, हा प्रश्न या माध्यमातून येतोय. जे मुलांना आज 1800 रुपये म्हणजे बऱ्यापैकी 1800 रुपयात जेवण चांगलं मिळू शकतं, परंतु का म्हणून हा अट्टाहास, ते ठेकेदार, ते बिलं काढण्याची पद्धत, ते निकृष्ट दर्जाचं जेवण. शिक्षक इथं लाखो रुपये पगार घेत आहे. मी एका शिक्षकाला विचारलं, ते म्हटले माझ्या पहिलीच्या मुलाला इंग्लिश वाचता येतं, पण ते ज्या शाळेत शिकवताय त्यांना 10वीच्या मुलाला लिहिता वाचता येत नाही. हा विरोधाभास समाजात तयार होतोय. यासाठी खरं तर जबाबदार कोण आहे मला माहिती नाही, पण याची जबाबदारी मतदारसंघ म्हणून मी तर स्वीकारतोच. त्याला जबाबदार मीही मला वाटतो की मला लोकांनी निवडून दिलंय, मला माहिती आहे आकाश फाटलंय, परंतु माझा तो शिवण्याचा प्रयत्न असेल. जिथं जिथं चुकीचं दिसतंय माझा विरोध प्रखर असतो. मी सत्तेत असो किंवा नसो, माझा कायमचा शब्द होता, माझी जबाबदारी ही सरकारसोबत, सर्वसामान्यांसोबत आहे. आज हा प्रकार पाहून मी तर उद्विग्न झालोच. चाललेला प्रकार हा चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो. इथल्या शिक्षकांनी यामध्ये सुधारणा करावी. मला माहिती आहे यांची बदली केली हे तिथं जातील, तिथल्या पोरांचं भविष्य खराब होईल आणि ज्यांनी तिथं शिकवलंय तेही खराब असतील, त्यांना इथं पाठवतील. परंतु स्वतःने कुठेतरी आपण सुरुवात केली पाहिजे की होय हा बदल मी केला पाहिजे, ती सुरुवात मी करेल. मला असं वाटतं की त्या बदलाची सुरुवात मी केली आहे, तुम्हीही करावी. धन्यवाद.